नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आणि आज मी बनवणार आहे वरण भात आणि सुका झुणका, म्हणजे हरभऱ्याची डाळ भिजत घालून सुका झुणका बनवणार आहे। तर किंजूच्या पप्पाला खूप आवडतो सुका झुणका आणि वरण भात, म्हणून म्हटलं चला आज त्यांच्या आवडीचं जेवण बनवूया। कारण की तिकडे त्यांना हाताने जेवण बनवायला लागतं ना, मग कसं कामाला पण जावं लागतं, हाताने जेवण बनवायचं, मग असं चांगलं चुंगलं कोण करून घालणार ना तिकडे। मग इकडे आल्यानंतर तर मग म्हटलं चला त्यांच्या आवडीचं काहीतरी चांगलं जेवण बनवूया। आणि तिकडे त्यांना 12-14 तास उभा राहून काम करायला लागतं, परत घरी यायचं, जेवण बनवायचं, हे सगळं नाही म्हणजे कंटाळा येतो ना। आणि मग कधी कधी तर बाहेरच जेवायला लागतं त्यांना। मग जास्त करून ते असं बाहेरच जेवतात, कारण की 14 तास उभा राहून काम केल्यानंतर कंटाळा येतो ना। असं सुट्टी असेल ना तरच मग ते घरात जेवण बनवतात। तर चला मग तुम्हाला दाखवते मी आज बनवते सुका झुणका कसा। चला मग। आणि किंजूचा बर्थडे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून अजून, कारण की खूप छान बर्थडे आम्ही तिचा केला। आणि खूप आमचे पाहुणे येणार होते, पण पाऊस किती होता ना, खूप पाऊस होता, त्याच्यामुळे लांब राहणारे पाहुणे आमची येऊ शकले नाहीत बर्थडेला, नाही तर भरपूर आले असते। जे जवळ राहणारे तेवढे आली, पण खूप छान बर्थडे झाला आणि खूप आम्ही एन्जॉय पण केला, रील्स वगैरे बनवल्या आणि खूपच छान केला बर्थडे। कसे वाटले रील्स आणि ब्लॉग नक्की सांगा। हां, रील्स आणि ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून। आणि चला आज एक रेसिपी पण शूट करणार आहे सुक्या झुणक्याची। खूप दिवस झाले रेसिपी काय मी शूट केलीच नाही, म्हणजे टाइमच नाही भेटत ना करायला, कारण किंजूचा बर्थडे आला, परत नंतर नाही जमत मग करायला। आणि काय काय तयारी केली सर? हां, आता मी तुम्हाला सांगते काय काय तयारी केली मी, चला दाखवते। तर बघा इथे सगळी झुणक्याची तयारी करून ठेवली आहे। सुका झुणका, कांदा, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आणि इथे मी सकाळी डाळ भिजत घातली होती, हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ। आता चण्याची डाळ चांगली भिजलेली आहे, वाटून घ्यायची आहे मिक्सरवरती। आणि वरण भात बनवलंय। वरण बनवून झालेलं आहे। हां, वरण भात बनवून झालेलं आहे। भात पण ऐकलं पण बनवलंय आणि शिरा पण बनवलाय। गोड काहीतरी पाहिजे ना, चमच्यातच ठेवलंय, काही तर गोड पण पाहिजे, असं जेवण असेल तर छान। महाराष्ट्रीयन फूड आहे आज आमच्याकडे। चला। किंजूचे पप्पा डॉक्टरकडे गेले, त्यांची दाढ दुखते का, म्हटलं जाऊन या तुम्ही, तोपर्यंत मी जेवण बनवते। चला मग। तर बघा इथे सगळी तयारी झालेली आहे, मी वाटून घेतलेले आहे डाळ बघा, आणि असं बॅटर मी तयार केलेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला शिजत घालायचं आहे। तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि आली आमची हिरोईन, कुठे गेलती कुठे गेलती, पण कुठं बाहेर। मी आता ही करते ना, रेसिपी शूट करते, ब्लॉग बनवते, रेसिपी शूट करते। आणि किंजूचं काय चाललंय बघा आमच्या। दीदी आली, दीदी आली, दीदी आली। खावा आणलाय का? खावा आणायचा नाही ग तिला ना, असं नाही, कोण बाहेर गेलं का तिला वाटतं की खायला आणतंय कोणतरी। ये इकडे किंजो, ये इकडं, ये लवकर, ये ना। हा झाले, आता झुणका शिजतोय, म्हणजे शिजायला टाकलाय, फोडणी द्यायची बाकी आहे, सगळं जेवण बनवून झालंय। आणि काय बोलला, हा काय बोलला डॉक्टर, काय ना नाही गेलत ना दातासाठी, दात का दाढ, दाढ दाढ कॅप लावायची ना माझ्यासारखी, कॅप लावायचे, घेतला असेल। हा ना अटकत ना सारखं खाताना, रूट कनाल पण झाला होता ना, त्याने काही फरक नाही पडला। ठीक आहे चालेल। इकडे भी बाहेर ये पिल्लू, बाहेर ये।
बाहेर ये चल, ये लवकर बाहेर. काय आणलंय दीदीनं बघू खाऊ. काय आणलं दीदीनं. तू सारखी चॉकलेट खा. सारखं नाही चॉकलेट खायचं बाळा. हा दात आलेली ती पण किडतील. अख्खं तोंडात टाकलं तिने बघितलं. हो सकाळ उठलं की चॉकलेट परत चॉकलेट. थोडे आणा म्हणलं तर किती आणले तुम्ही है ना. बघ ना सगळं तोंडात टाकले. नुसता डान्सच असतो. आता लगेच उगाच सांगितलं आपण आल्यानंतर कापायला पाहिजे होती. अगं आता जायचं आहे ना आपल्याला बाहेर. कसं टकलं न्यायचं बाहेर तिला. हो आम्हाला जायचं आहे बाहेर 2 दिवसासाठी पण आम्हाला गाडीच भेटत नाही. कुठं आता गाड्या किती बघितल्या तरी भेटत नाही. ते आता गणपती साठी गणपती पण आहेत ना त्याच्यामुळे गाडी मिळाली. कारण की सगळं आता ट्रेनला तर बघायलाच नको बाबा. अगोदरच बुक असतात 2-3 महिने अगोदरच ट्रेनचं बुक असतं. काय चाललंय दोघींचं. नोज बरोबर लक्षात राहिलंय तिच्या. मला काय वाटतं पप्पा तिला नोजरिंग कसं कळलं असेल. बरोबर नोजला ती इथे हात लावते आणि नोजरिंगला इथे हात लावते. लय हुशार आहे या. पुढे असते नोज बरोबर करते परत अजून आणि बोलायला पण शिकले सगळं. 2 वर्षात मी पहिल्यांदाच बघते मुलं बोललेली. 2 वर्षात कुठलीच मुलं बोलत नाही. 2 वर्षातच बोलायला शिकली. सगळं बोलते. चॉकलेट खाल्लं खोल ना खोल ना अशी करते मला. आज जेवली ती बरोबर. हा आज जेवली. सकाळपासून जेवलीच नाही ती नुसती चॉकलेट वर आहे. अगं गुडघे दुखतात पप्पाचं उठ. तुम्ही गुडघ्याच्या डॉक्टरकडे जाणार होता ना. तुम्ही बोलला ना गुडघ्याच्या डॉक्टरकडे जाणार आहे. ऐरोलीला आहे सोमवारी. ठीक आहे. एवढे लांबचं का. इथं आहेच ना भरपूर आयुर्वेदिक. आयुर्वेदिकला थोडा टाइम लागतो. चला हा जाऊ दे. सर्दीचा पण लय त्रास आहे ना मला. लय गर्दी असते तिच्याकडं. चला बघूया आपण. तर बघा मस्तपैकी आपलं वरण भात झुणका भाकरी बनवून तयार आहे. आता मी किंजूच्या पप्पाला जेवायला देते. कसं वाटलं तुम्हाला महाराष्ट्रीयन फूड. नक्की सांगा. तुला खायचं आहे बरं तू खा. धर तू खा पहिलं. पप्पाला देते की जेवण. चला हा आवाज कमी कर ना जरा टीव्हीचा. तर हे घ्या तुमच्या आवडीचं जेवण. त्यांना खूप आवडतं. सुका झुणका वरण भात भाकरी. खाऊन बघा कसं झाले. मस्त आहे. किंजू कशी करते. मस्त आहे. काय चला आता आपण पण जेवूया. भूक लागली सगळ्यांनाच आता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय.